नमस्कार मित्रांनो, तर मिनी ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मी स्वागत करते. माझा आवाज थोडा बसलेला आहे, थोडं समजून घ्या. तर मित्रांनो, आज मी चालले वसारगावामध्ये. माझी मैत्रीण दीपाली, तिला मुलगी झाली आणि आज 5वी आहे, तर 5वीला चालले. इथे नवरा गेला आहे बेबीसाठी गिफ्ट घेण्यासाठी, त्यांनाच पाठवलं मी तर काही खाली उतरलीच नाही रिक्षातून. चला, हा आहे वसारगाव, आपल्या अंबरनाथच्याच बाजूला आहे आणि वसारगावामध्ये अजून पण शेती आहे. आमच्या अंबरनाथमध्ये काही राहिलीच नाही शेती, पण यांच्या गावात शेती आहे, बघून चांगलं वाटलं जरा. चला, तर आता त्यांच्या घरी आपण आलो आहोत, बाहेर आलो आहे त्यांच्या अंगणामध्ये आणि आतमध्ये जाऊ. पुढचा ब्लॉग तुम्ही बघा सगळ्यांनी आणि लाईक नक्की करा. नमस्कार. मग जाते बघते का व्हिडिओ माझे? मग बघते, मग लाईक पण करत जा. लाईक पण करते, शेअर. माझा आवाज जरा खराब आहे, तब्येत ठीक नाही आहे, तर जरा समजून घ्या सगळ्यांनी. तुझं नाव काय? सृष्टी, माझं नाव सृष्टी. तर नक्की बघत जा. हे सगळे घरात तर आज 5वी आहे म्हटलं, पाटा पूजला आहे, तर आपण पाया पडलंच पाहिजे की नाही. तर प्रत्येक आमच्या आगरी समाजामध्ये 5वीच्या दिवशी पाटा पूजला जातो, तिजोरा केला जातो. तर अशा प्रकारे इथे मांडणी झाली. आणि आता मी बेबीला बघायला गेली, तर बेबी एवढी क्यूट अशी झोपली होती, तर मी काही तिला उठवलं नाही आणि घेतलं पण नाही, कारण उगाच झोपमोड होईल तिची. तर इकडे बघा, ही दीपालीची पूर्ण फॅमिली आहे. दीपालीच्या आई, दीपालीच्या बहिणी. खूप छान वाटलं यांना सर्वांना भेटून आणि आमच्या खूप गप्पा अशा रंगत चालल्या होत्या. तितक्यात आले बेबीचे पप्पा आले आणि ते पण हाय करतायत. आणि मग चला, तर बोलतात ना, आपल्या रक्ताच्या नातीपेक्षा अनोळखी नाती खूप चांगली असतात आणि ही नाती जेव्हा भेटतात ना, ती पूर्णपणे निभवायची असतात. तर अशा प्रकारे ही मला भेटलेली नवीन माझी फॅमिली आहे वसार गावातली. तर सगळेजण आपले हाय करतायत आणि खूप छान वाटलं यांना भेटून मला, दीपालीला, दीपालीच्या फॅमिलीला. त्यानंतर आम्ही मस्त की जेवलो. गुरुवार होता त्यामुळे मस्त डाळ भात, वरण भात आणि भाजी, पापड, मिरच्या जेवलो. जेवल्याच्या नंतर आम्ही सगळेजण पुन्हा बाहेर बसून गप्पा मारतो. तिथं आपली ही बाय आहे, हिला बाय बोलतात सगळेजण, मी पण बायच बोलते. तर ती दाखवते लाईट मारून. चला, मग बाय बोलली माझ्या घरी जाऊया. बाजूलाच बाय राहत होती, मग मी तिच्या घरी गेली. ही बायची मम्मी म्हणजे आई, आणि त्यांच्या घरी आली होती ती रिओ मला भेटला. बापरे, एवढा मस्ती करत होता हा रिओ, सारखा मला पप्पी घेत होता. तर खूप बांधला होता तरी जाम मस्ती चालू होती त्याची. मला तर कुत्रे आवडतात, कुत्रे मांजरी प्राणी मला खूप आवडतात, म्हणून खास करून मी गेली बायच्या घरी. त्याला बघायचंच होतं मला आणि भेटलो. खूप भारी वाटलं त्याला पण भेटून. तर प्राण्यांना जीव लावा, माणसांना जीव लावण्यापेक्षा प्राण्यांना जीव लावा. प्राणी हे वफादार असतात आणि हे मला चांगलाच अनुभव आहे, कारण माझ्या घरात ऑलरेडी 2 मांजरी आहेत. इथूनच बघूया आपण. तर कसं वाटलं मी आली तर? छान, खूप छान. वाटलं नव्हतं की तू माझ्यासाठी येशील म्हणून. थँक्यू. तर आमची खरं तर अशी मैत्री इन्स्टावर झाली आणि ज्यांचं म्हणणं आहे ना का इन्स्टावरची मैत्री बरोबर नसते, तर असं काय नाही आहे. आमच्या दोघींकडे बघून आणि माझी मैत्री अनुराधा, ती पण इन्स्टावरतीच भेटलेली बघा तशी तिला. आम्ही 3 वर्ष झाले तरी आम्ही दोघी जण एकसाथ आहोत. आता नवीन ओळख झालेली आहे आमची आणि आता आमची अशीच मैत्री राहणार आहे. तुम्हाला काय बोलायचं ते बोला. तर आम्ही निघालो घरी यायला. घरी येताना आम्हाला रस्त्यात पानपुरी दिसली मला आणि मला इच्छा झाली पानपुरी खायची. तर माझा नवरा काय डायलॉग मारतो तुम्ही जरा ऐकाच पुढे. फुकटची पानपुरी भेटली एवढ्या रात्री तर खायला आले. फुकटची पानपुरी भैया पैसे नाही घेशील का? हां, फुकटची पानपुरी तर पैसे तर गेलंच ना. मला इच्छा झालेली खायची म्हणून मग आलो खायला. जेवलो, आमचं जेवण पण छान होतं, पण तरी पानपुरी होतं. मस्त पानपुरी होते. खाली सुकी पुडी घेतात, मस्त आहे, थंडी आहे म्हणून चांगली आहे ना. खोकला झाले पहिले. हे थोडं मिठा पण आहे. शेव पुडी बनव देतो ना तो, दुसरी 2 नको देतो. मला. फुकटची शेवपुरी दिली द्यायला तुला. एक पाणीपुरी होती, एकच भेटतं, पण आम्हाला त्याने 2 दिल्यात आणि माझा नवरा होता फुकटचे आहे का बोलतो.